ज्या मुलांसाठी शाळेचे वर्ग इथेच भरतात. आता हा कितवीचा वर्ग? 8वी 9वी आणि पहिली. कारण बाळांना शिकायचं आहे त्याची व्यवस्था सुद्धा आता इथेच झालेली आहे. त्यामुळे इथेच मुलं शिकतात, इथेच पूर्ण संगोपन करण्यात येतं. अच्छा, अरे वा. आता कम्प्युटर ई लर्निंग सुद्धा सुरू झालेलं आहे या शाळेमध्ये. थँक्यू. अरे वा वा वा, फारच मस्त आहे कुंडी. पालवीच्या प्रांगणामध्ये आता हा खेळ रंगतो आहे. कोण जिंकणार? पैठणी. स्पर्श मायेचा, पालवी आपुलकीची, असाच हा खेळ ज्यामध्ये स्पर्श आहे आणि पालवी आपुलकीची आहे, माया आहे, असा हा खेळ आहे. या खेळामध्ये ही 5 लेकरं, आता या प्रत्येकाने एक एक लेकरू आपल्या पायावर घेतलेला आहे. कारण ऊन आहे, त्याचबरोबर खाली दगड आहेत. त्यांना ती दगड बोचू नयेत आणि चटके भासू नयेत यासाठी या माऊली सगळ्या त्यांना आपल्या पायावर उचलून अंतिम रेषा पार करणार आहेत. सगळ्यात आधी हा खेळ व्यवस्थितरित्या ज्या पूर्ण करणार, म्हणजे त्यांना उचलूनही घ्यायचं नाहीये आणि अशा पद्धतीने हा खेळ पूर्ण करायचा आहे. सगळ्यात आधी ज्या खेळ पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. चला, घाई करू नका, घाई करू नका, सावकाश. चला लवकर, टाळ्या वाजवा. एवढं मोठं कुटुंब, एवढा मोठा परिवार ज्यांनी जोडला त्या मंगलताईंना झी मराठी आणि होम मिनिस्टर परिवाराकडून एक छोटीशी भेट. या खेळात 5 जणांनी सहभाग घेतला. खरं तर एक वहिनी पुढे गेल्या, पण त्यांनी शेवटच्या क्षणी बाळाला उचलून घेतलं. त्यामुळे निकाल काय लागला हे आपण सगळ्यांनी बघितलं. आनंद एकाच गोष्टीचा आहे, कुणीही जिंकलं तरी बक्षीस पालवीतच आहे. आणि त्यामुळे उपविजेत्या ठरलेल्यांना प्रत्येकीला झी मराठीकडून एक भेट होती. या शीतलताई, शीतल वहिनी होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत. त्यांना वामनहरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून ही सोन्याची नथ. आजच्या विजेत्या शीतल वहिनी, त्यांना ही पैठणी बहाल तर करणारच, पण सांगणार कायम आणि कायम सर्वांवर सगळ्यांनीच प्रेम करूया. आजच्या विजेत्यांना झी मराठीकडून ही पैठणी. या खरं तर आजच्या खेळात कोण जिंकणार, काय होणार, कालपर्यंत कोणालाच काही माहिती नव्हतं. सगळ्यांनी आपली काहीतरी आज या भागात होणार आहे एवढंच माहिती होतं. आम्हाला तरी कुठे माहिती होतं इथे आल्यानंतर काय काय घडणार आहे. पण खूप छान गेला आजचा दिवस. खूप छान झाली पंढरीची वारी. कारण बघा ना, पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाच्या निमित्तानं निघालो, पालवीमध्ये आलो, सगळे बालगोपाळ भेटले. इथल्या सगळ्यांबरोबर खेळण्यात काही क्षण छान आनंदात गेले, दंग झालो. आणि त्याचबरोबर खूप छान आठवणी घेऊन या सर्वांना सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे असं विठ्ठलाच्या चरणी मागणं करतो आणि पुन्हा मुंबईच्या दिशेने निघतो. आपणा सर्वांना आदेशचा मनापासून नमस्कार. आजचा भाग इथे थांबतो.